आज आम्ही हसून हसून वेडे झालो कारण आमच्या डॉगीने सगळ्यांच्या आईस्क्रीम संपून टाकल्या. विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट ब्लॉग. तर मी आता ना माझ्या चार्लीकडे चाललेली आहे. बापरे 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 सगळं तोंड भरवतो का चार्ली तू? चार्ली काय खातो रे पिल्लू? चार्ली आईस्क्रीम खातो पिल्लू. दुसऱ्यांची मागतोस का चार्ली? चार्ली तुला दिलं होतं ना खायला चार्ली? चार्ली चार्ली तुला काय पाहिजे? चार्ली माझी आईस्क्रीम आहे. चार्लीला काय पाहिजे? चार्ली 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 कुठं आहे? चार्ली चार्ली कुठं? चार्ली चार्ली कुठं? आईस्क्रीम खायची चार्लीला. चार्लीला आईस्क्रीम खायची. वाव माझं मागवल्या. ओ माय गॉड चार्ली बरं तुझं सगळं कॅप्चर होतंय बरं. वाव यम्मी यम्मी. बापरे बापरे माझ्या आईस्क्रीम कडे पण येईल का तो? स्वतःची खाऊन दुसऱ्यांची खातोय चार्ली. एवढा कसं काय तू? बघू शकता चार्लीने भयूची आईस्क्रीम सुद्धा खातोय. हा असाच करतो बरं माझ्यासोबत पण नेहमी असंच करत असतो चार्ली. संपलं. डन डन डन. आईस्क्रीम 2 खाल्लेस काढा तू. माझी चार्ली. नो नो नाही चार्ली नाही चार्ली तिकडे आहे. नाही मी नाही देणार. नाही चार्ली चार्ली दीदीकडे आईस्क्रीम आहे घे. दीदी खाते बघ कशी कशी खाते. चार्ली घे. त्याला पाहिजे बर का. त्याने आता सगळ्यांची आईस्क्रीम खाऊन आता ही पण आईस्क्रीम खायची बोलतोय. बापरे आला खा दमाने. पिल्लू तुला खायची तर नीट खा पिल्लू. या ठिकाणी ना सगळ्यांची आईस्क्रीम चार्ली खातोय एकटाच. बघू शकता भयूची खाल्ली, दीदीची खाल्ली आणि त्याला सेपरेट आणली होती ती सुद्धा त्याने डन केलेली आहे. दरवेळेस असंच करतो चार्ली आम्हाला. चार्ली पटपट. त्याला एवढं आवडतं ना खायचं म्हणजे गोड वगैरे सगळं. खूप छान आणि छान प्रकारे खूप खाल्ली आणि सगळ्यांना माग जाऊ खाल्ली. मग कशाचं काय मग त्यांनी सुद्धा त्यांची अर्धी हाफ त्याला देऊन टाकली आणि खूपच भारी हा सीन होता आमच्यासाठी आज. वाजवली घंटी. कुठे चाललाय तुम्ही? बम बम. कुठे चाललाय चार्ली? भूर फिरायला चार्ली डोका कुठे चालला तू? फिरायला चाललो. कुठे? बस बसा सीट वर बसतय. कुठे चाललं चार्ली? रिक्षा बघून घे चार्ली. गाडी कोण चालवते तुमची? गाडीला कोणीच नाही. आम्ही आता जरा पॅसेंजर भरण्यासाठी बसलेलो इथं. चार्ली तुम्हाला बघून कोणीच नाही येणार रिक्षामध्ये. चार्ली ओ शेट. चार्ली शेट. चार्ली तुम्हाला बघून रिक्षामध्ये कोणी चढणार नाही ग. जोगुडी जोगुडी जो 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 जो. नमस्कार, कशा आहात सर्वजण? आज माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि डे 4 आहे. चला तर मग आज मी दिवसभरात काय काय करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आजचा ब्लॉग. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे ती म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मोठा पिंपल आलेला आहे आणि खूप पेन होत आहे यार पिंपल. आणि चेहऱ्यावरती बघा किती छान चेहऱ्यावरती किती घाण करून ठेवलेली आहे. आमचा चार्ली आज फुल आईस्क्रीम माफिया मूड मध्ये होता. घरातल्या प्रत्येक जणांच्या आईस्क्रीमवर त्याने रेट टाकली साहेबांनी. क्वालिटी चेक करत होता आणि आम्ही त्याच्याकडेच बघत राहिलो. पण या सगळ्या धमाल नंतर 45 डेचं चॅलेंज थांबणार नाही बॉस. आजचा डे 4 सुरू झाला एकदम लवकर उठून आणि जी सकाळी उठण्याची जी फिलिंग आहे ती वेगळीच असते. सगळ्यात आधी मी वॉर्मअप केलं आणि त्याच्यानंतर बॉडीला पण ॲक्टिव्ह फील व्हायला लागलं की मग नंतर मी ॲक्टिव्हिटी माझ्या वर्कआउटच्या सुरू केल्या. सूर्यनमस्कार केले आणि खरं सांगते सूर्यनमस्कार केल्यावर बॉडी अँड माइंडसुद्धा दोन्हीही फ्रेश वाटायला लागलं. त्याच्यानंतर मी स्वतःसाठी मेडिटेशन केलं. 5 ते 10 मिनटं मी स्वतःसाठी शांत बसले आणि खरं सांगते तर माझी माइंडसुद्धा चार्ज व्हायला लागलं होतं. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे एका सूर्यनमस्कारमध्ये ऑलमोस्ट पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो. पण सुरुवातीला खूप फास्ट किंवा चुकीच्या पोझिशनमध्ये करू नका, नाहीतर बॉडी पेन होते. कधी कधी बॉडीपेक्षा माइंड जास्त थकलेला असं. म्हणून थोडा वेळ शांत बसून स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन केल्यावरती मन शांत होतं, पॉझिटिव्ह फील होतं आणि रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्ट्रॉंग माइंड बनवा आणि स्ट्रॉंग लाईफ बनवा. धन्यवाद.
एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे रोज थोडंसं डिसिप्लिन फॉलो केलं ना तर कॉन्फिडन्स आपोआप वाढायला लागतो. आज मी जंक फूड पण अवॉइड केलं आणि शुगरसुद्धा, आणि हळूहळू हेल्दी रुटीनची सवय लागायला लागली. मी सकाळी नाश्त्यामध्ये मस्तपैकी डोसा आणि मस्त एन्जॉय केला आणि मस्त गरम गरम मॉर्निंगला एन्जॉय केला, आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मी पनीरची भाजी, राईस आणि फुल फॅमिलीसोबत लंच केला. टी व्ही बघता बघता मी इतकं मस्त एन्जॉय केलं ना, ते मुवमेंट खूप स्पेशल असतात, पण छोटे असतात पण खूप स्पेशल असतात. आणि एक गोष्ट समजली की 45 डेजमध्ये आपल्याला वजन तर कमी करायचं नाही आहे, पण हे चॅलेंज आपल्यासाठी आहे, स्वतःसाठी बेस्ट व्हर्जन बनायचं आहे. कधी कधी वर्कआउट, कधी कधी फनी मुवमेंट, कधी कधी लेझीपणा, कधी कधी मोटिवेशन, खरं सगळं येणार. पण इम्पॉर्टंट काय, रोज पुन्हा उठणं, कंटिन्यू करणं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.